हा 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 मंडळी, शनिवार रविवार म्हटल्यानंतर मला एवढं भारी वाटतं ना. हो, काय विचारताय? आपली भेट होते, आपल्या इथं पाहुण्यांना आपल्याला भेटता येतं, त्यांचे विचार ऐकता येतात. त्या निमित्ताने का होईना आपल्याला आपल्या विचारांच्या थोडं पलीकडे जाता येतं. मंडळी, मी रोहन गुजर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. मित्रांनो, खेळात असेल स्पीड अर्थात गती, दोन्ही पायांना असेल चाकांच्या मदतीची निश्चिंती, सोबत असतील भन्नाट कसरती, तर प्रेक्षकांची गुंग होईल मती. असा हा नेत्रदीपक खेळ म्हणजेच स्केटबोर्डिंग. 1950च्या सुमारास साईड वॉक सर्फिंग करता करता स्केटबोर्डचा जन्म झाला आणि बघता बघता भारतासह अनेक देश या खेळाकडे आकृष्ट झाले. आज या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये व्हावा हीच स्केटबोर्डची यशोगाथा आहे आणि ती नक्कीच विचारांच्या पलीकडली आहे. पाहूया छोटीशी ध्वनिचित्रफीत. एव्ही प्लीज. स्केटबोर्ड. स्केट पार्कमधील हा कलात्मक, तरुणाईसाठी सशक्त परंतु साहसी खेळ. व्हिडिओ गेम्सच्या माध्यमातून प्रत्येकाला आकर्षित करणारा हा खेळ प्रत्यक्षात मैदानावर आला तेव्हा असंख्य तरुणांनी जिद्दीनं या खेळात उडी घेतली. सुमारे 30 इंच लांब आणि 7 ते 10 इंच रुंद अशी विशिष्ट आकाराची मजबूत लाकडी फळी आणि तिला जोडलेली विशिष्ट व्हील्स अर्थात चाकं, ही एवढीच या खेळासाठी आवश्यक साधन सामग्री. लॉंग बोर्ड, शॉर्ट बोर्ड आणि त्यांचे आकार वेगवेगळाले. एका पायाने पुश करीत तोल सांभाळत दुसऱ्या पायाने स्केटबोर्डवर ताबा मिळवला की हळूहळू गती व प्रगती वाढवता येते. एकदा का या गतीवर विजय मिळवला की मग कसरती करण्याचे मार्गदर्शन मात्र आवश्यक असते. आणि एकदा कसरती जमल्या की मग पाहणाऱ्याचे डोळे दिपून जावेत तेवढा हा चमत्कृतीजन्य खेळ. यासाठी स्केट पार्क हवेत. परदेशांप्रमाणे आपल्याकडल्या रस्त्यावर स्केटबोर्डिंगचा प्रयोग तसा फारसा अनुकूल नाही. परदेशात यासाठी स्पेशल लेन्स असतात. आपल्याकडे बंगलोर, कोलकाता, मुंबई, रांची, पुणे, हैदराबाद, गोवा, विजाग यासारख्या शहरात आज स्केट पार्क्स उपलब्ध आहेत. 5 ते 55 वर्षे वयापर्यंत म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिस्तबद्ध मार्गदर्शन घेऊन स्केटबोर्डिंग करण्यात खरा आनंद आहे. या खेळात गतीला महत्त्व आहे. बघणाऱ्याला अनपेक्षित धक्का देण्यात गंमत आहे. बघता बघता पाहणारा नकळत दाद देऊन जातो. हा अनुभव घेण्यात आणि देण्यात भरभरून आनंद आहे. गेल्या काही वर्षात या स्केटबोर्डचं रंगरूप बदललं आहे. इलेक्ट्रिक सुविधाही स्केटबोर्डमध्ये शक्य आहे. पण काहीही असलं तरी इथे आव्हानांना अंत नाही, शेवट नाही. आणि खरी गंमत आव्हानांना भिडण्यातच आहे. आज परदेशातील खेळाडूही आपल्याकडे स्केटबोर्डिंगचा आनंद घेतात. रिस्ट गार्ड, नी पॅड, हेल्मेट यांचा वापर सुरक्षिततेसाठी आवश्यक मानला गेला आहे. काय वाटतंय मंडळी? आजचा आपला भाग खरंच विशेष असणार आहे, कारण या मंचावर, या विचार मंचावर पहिल्यांदा आपले जे 2 पाहुणे येणार आहेत त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान, शुभम सुराणा आणि यशोधन पाटील. मला असं वाटतं मी त्यांनाच इथं आमंत्रित करतो. प्लीज वेलकम शुभम आणि यशोधन. हो, पाहिलेत का गड्यांनो? एंट्री आपली दमदार झालेली आहेच. तुम्हाला कळलंच असेल आजचा एपिसोड सुद्धा दमदार होणार आहे. चला गप्पा मारूया, सुरुवात करूया. प्लीज वेलकम. या बसा. शुभम, यशोधन, तुम्हा दोघांचं आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. मंडळी, मला तुम्हा सगळ्यांना सांगायला खूप अभिमान वाटतोय की शुभम इंटरनॅशनली म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि यशोधन, तू नॅशनल्स खेळून झाला आहे. वा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मूर्ती लहान पण कीर्ती महान. क्या बात आहे. काय एंट्रीला तुम्ही स्टंट बिंट केले दोघांनी. वा 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 वा.
पण मला सांग शुभम की तू पहिल्यांदा कधी आयुष्यात स्केटबोर्डिंग केलंस किंवा ह्याची सुरुवात स्केटबोर्ड तुझ्या आयुष्यात आला कसा? ओके 2013 मैं एक देख रहा था जी कैन लूथर करके डिज्नी चैनल पे एक शो आता था। बरं, तू टीव्ही बघत होतास? यस। हां. तो वहाँ से स्टार्ट किया, देखा एक्चुअल स्केटबोर्ड कैसा दिखता है। पहले से थोड़ा इंटरेस्ट था लेकिन कभी स्केटबोर्ड देखा नहीं था, ना ही मतलब ऐसा एक्सपीरियंस किया था कि ये बरं. होता क्या है, तो कैसे यूज़ करते हैं, क्या ट्रिक्स रहते हैं, सब उससे देख के यूट्यूब पे डाल के सीखना स्टार्ट किया। वाव. यशोधन, तू कशी काय सुरुवात? आता ह्याची तर टीव्ही बघून सुरुवात झाली. तू कोणाला बघून तुला असं वाटलं की मला स्केटबोर्डिंग करायचंय? मी आणि माझा मोठा भाऊ आधी स्केटिंग करायचो अच्छा. आणि मग नंतर माझ्या सरांनी एका मुलाला आणलं, हर्षदीप नावाच्या. ओके. मग तो स्केटबोर्डिंग करायला लागला तिथं. बरं. आणि मग मला पण त्याला बघून करायसारखं वाटायला लागलं. मग मी पण सुरू केलं त्याच्यासोबत. आणि त्यानंतर तू स्केटिंग कधीच केलं नाही, नंतर तू स्केटबोर्डिंगच करत आला? हा. वा. बरं, मला सांगा की आता तुझं वय खूप लहान आहे, तू पण 8 वर्ष गेली स्केटबोर्डिंग करतोयस, तर ते लहान वयापासून तुम्ही सुरू केलेले आहेत. पण हे किती वयापर्यंत करू शकतो माणूस स्केटबोर्ड? कारण आता आपला कार्यक्रम बघितल्यानंतर बऱ्याच जणांना वाटणार आहे की एकदा तरी मी हे करून बघतो. तर किती वयापर्यंत आपण हे करू शकतो? देयर इज नो लिमिट। अभी आप मतलब कैसे है कि इस पे सिर्फ खड़ा रहना गया, ऐसे एक नॉर्मल जैसे ज़मीन पे खड़े रहते हैं वैसे ही वो बैलेंस है, जैसे हम लोग बचपन में सीखते खड़े रहना, उसके बाद तो सब सेम है। तर आपल्याकडे स्केटबोर्डिंग होतं तेवढ्या प्रमाणात का महाराष्ट्राबाहेरही स्केटबोर्डिंग चालतं? कुठल्या शहरात होतं? तो बैंगलोर था पहले स्केट हब ऑफ इंडिया, और उसके बाद अभी 1-2 साल पहले ही हम लोग के पास मतलब पूरे इंडिया में स्केट पार्क आए, नहीं तो सिर्फ बैंगलोर में था और गोवा में था, दैट्स इट। उसके बाद अभी रिसेंटली मुंबई में 2-3 आए हैं और कार्टर रोड पे ये वो, और अभी पूरे इंडिया में बेसिकली ऑल ओवर द मतलब कंट्री आता हळूहळू स्केटबोर्डिंग भारतभर पसरते असं तुम्ही दोघंही म्हणताय. पण आता मला सांगा की एव्ही बघितली, तुमच्याशी आता मी बोलतोय, ह्याच्या अगोदरही जे काही मी व्हिडिओज बघितले असतील, तर आत्ता तू जे मला म्हणालास की 90 वर्षाच्या त्या आजी शिकतायत, पण ते सोडून मला मुली फारशा स्पोर्ट्समध्ये दिसत नाहीत. याचं काही कारण असेल का? मग काय याचं कारण असू शकतं? यशोधन? कारण नाहीये, पण करतायत पण खूप कमी. आमच्या ग्रुपमध्ये पण एक आहे, ती पण करते. पण ती एकटीच आहे? हा. पण असं का असेल? एक्सपोजर, वो मतलब कैसा है, वो लोग स्पोर्ट वैसे भी ये स्पोर्ट को देखते हैं, उनको इंटरेस्ट तो रहता है लेकिन फिर बाद में वो लोग को भी दिखता है कि कोई ज़्यादा है नहीं है मेरे साथ करने, जैसे 5 लोग लड़कों का ग्रुप है तो सिर्फ वो अकेली, हाँ, एकच ती मुलगी आहे. और वैसे स्केट पार्क रहा तो बहुत चेंजेस होता है. मग तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे स्केट पार्क नाही आहेत म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करायला मिळत नाही, म्हणून कदाचित मुलीही येत नाहीत, त्यांना करायची इच्छा असते. मित्रांनो, घेऊया छोटीशी विश्रांती, कारण आपले पाहुणे छोटे असले तरी ते फार लांबून आलेत, त्यांची जरा काळजी घेऊ द्या मला. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. महाराष्ट्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आपल्यासोबत आहे शुभम आणि यशोधन. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही स्केटबोर्डिंग करता, स्टंट करता. आम्ही मागच्या एव्हीमध्ये सुद्धा बघतोय, हे बघा, हे असे सगळे तुम्ही स्टंट करता, तुम्ही पडत असणार, तुम्हाला लागत असेल, तर मग काय सेफ्टी मेजर्स तुम्ही घेता? हेल्मेट, एल्बो पॅड्स आणि नी पॅड्स. शुभम, तुझा काय एक्सपिरियंस? वेल, मैंने स्टार्टिंग में गार्ड्स जब भी यूज़ टू हो रहा था बोर्ड पे, जब भी यूज़ किया, एंड देन ट्रिक्स करते टाइम क्या होता है, हम लोग बैठते हैं तो वो अनकंफर्टेबल हो जाता है. ये बेसिकली रैम्स में यूज़ करते हैं, ऐसे रैम्स रहते बड़े वाले, वॉल्स जैसे, वीडियोस बघितले. यस, तो उसमें ज़्यादा हेलमेट और ये यूज़ होता है. स्ट्रीट स्केटबोर्डिंग जो हम करते हैं उसमें ज़्यादा नहीं रहता, लेकिन हम लोग इतना गिरते हैं कि गिरना सीख जाते हैं. वाह. तो मतलब ऐसे शोल्डर अंदर लेके बैक म्हणजे पे तुम्ही हळूहळू पडण्याची टेक्निक सुद्धा शिकता? यस. वा वा वा. बरं, मला सांगा, तुमचं म्हणणं आहे दोघांचं की पुण्यात स्केटबोर्डसाठी पार्कच नाहीये, मग तुम्ही प्रॅक्टिस करता कुठं? रस्त्यावर. रस्त्यावर? हो. अरे पण मग वाहनं असतात किंवा तुम्हाला कधी
पोलिसांनी हटकलंय किंवा रिक्षावाले काका मामा ते कधी ओरडले आहेत, असं कधी झालंय? हर रोज हो रोज असं होतं. पण मग ते तुम्ही कसं टॅकल करता? यशोधन तू काय करतोस त्यावेळेला? पोलीस आल्यावर पळून जातो. सगळ्यात सोपं, पोलीस आल्यानंतर पळून जायचं. पण आता मगाशी तर आपण स्टंट तुम्ही करता म्हणून सेफ्टी विषयी बोललो, पण तुम्ही रस्त्यावर करत असताना तिथं तुम्ही सेफ्टी म्हणजे काळजी कशी घेता? हां, मी आतल्या साईडला चालवतो किंवा फुटपाथवर. फुटपाथ तसे आजकाल पेव्हमेंटचे असतात त्याच्यामुळे त्याच्यावर नाही करता येत, तर रोडवरूनच जातो साईडने. शुभम? हम लोग ऐसे ही स्ट्रीट स्पॉट्स ढूंढते हैं और बेसिकली हम लोग ग्रुप लेके घूमते हैं, तो 2 लोग वॉच आउट रहेंगे, 2 लोग पकड़ने के लिए रहेंगे और रोड के साइड में ऑलवेज ऐसा रहेगा कोई भी कि गाड़ी आ रही है देखने. बरोबर. That म्हणजे way- तुम्ही सगळे एकमेकांची काळजी घेत घेत हे शिकताय. Yes. बापरे, म्हणजे तुमचं पॅशन खरोखरीच कमाल आहे यार. म्हणजे तुमच्याकडे जागा नाहीये तरी तुम्ही काहीतरी गोष्टी शोधून काढताय आणि तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करताय. वा वा. मंडळी, ह्यांच्याविषयी जाणून घेऊया ध्वनिचित्रफितीत. एव्ही प्लीज. पुण्याच्या ग्रुपची स्केटबोर्डिंगमधील वाटचाल रोज नवीन उंची गाठत आहे. ग्रुपमधील प्रत्येकात नवीन आलेख साकारण्याची क्षमता आहे. आता ओढ आहे परदेशात जाऊन झेंडा फडकवण्याची. ग्रुपमुळे आपापसात स्पर्धा होते आणि गुणवत्ता वाढीस लागते, हेच खरं. मी 6-7 वर्षांपासून स्केटबोर्डिंग करतो आहे आणि मेनली मी आधीपासून प्रमोट करत होतो स्केटबोर्डिंग. आता शिकवतो पण मी वेगवेगळ्या एज ग्रुपच्या मुलांना आणि महाराष्ट्राच्या स्केटबोर्डिंग टीमचं पण मी प्रशिक्षण करतो. महाराष्ट्रात आता वाढत चाललं आहे स्केटबोर्डिंग तसं वेगवेगळ्या शहरांमध्ये, पुणे, मुंबई, नाशिक, मेनली मेट्रो सिटीजमध्ये. पण आपल्याला प्रॉपर आता इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. स्केट पार्क्स पाहिजे अजून ॲथलीट्सला इंडियाला रिप्रेझेंट करायसाठी आणि महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी. शिक्षण क्षेत्रात पदवी संपादन केलेली तरुण मुलं आज स्केटबोर्डिंगमध्ये प्रावीण्य मिळवू पाहत आहेत. हे नक्कीच अनुकरणीय आहे आणि प्रशंसनीयही आहे. मी स्केटबोर्डिंग लास्ट 3 इयर्सपासून करतो आहे आणि मी ग्रॅज्युएट झालो आहे आणि मी जॉब पण करतो. तरी मला स्केटबोर्डिंग एवढा आवडतो की मी माझ्या फ्री टाईममध्ये प्रॅक्टिस करतो संध्याकाळी जाऊन. स्केटबोर्डिंगमधील प्रगतीची कमान आज उंचावत आहे. काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत महाराष्ट्र आज बदलत आहे. स्केटबोर्डिंगमधील प्रत्येक विद्यार्थ्याला आज मार्गदर्शनाचा लाभ होतो आहे, हे स्तुत्यच आहे. शाळेतल्या मुलांना स्केटबोर्डिंगमध्ये रस घेताना पाहून खूप बरं वाटतं. अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता छंद म्हणून जोपासता स्केटबोर्डिंग त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक होत आहे. मुलांच्या मनावरील स्केटबोर्डचा प्रभाव आज दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मी 4 वर्षांपासून स्केटबोर्डिंग करत आहे. मी महाराष्ट्राला पण रिप्रेझेंट केलं आहे नॅशनल्समध्ये आणि मला इंडियाला पुढे जाऊन रिप्रेझेंट करायचं आहे. जेव्हा पण मी स्केटबोर्डिंग करतो मला खूप चांगलं वाटतं आणि मला एक मोटिवेशनसारखं होतं. जेव्हा मी पडतो तेव्हा परत उठून ती ट्रेक लँड करायची, त्याच्याने मला खूप चांगलं वाटतं आणि ती एक खूप मोठी लाईफ स्किल पण आहे जे मी शिकलो आहे हे करून. बरं, मला सांगा की स्केटबोर्डिंग जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा काय मनात तुमच्या चालू असतं? खूप आनंदी? हो. पण मग त्यावेळेला असं घरी जाऊन अभ्यास करायचा आहे, अरे बापरे परीक्षा आल्या वगैरे असं काही नसतं? नसतं. त्या मोमेंटला एन्जॉय करतो, बाकीचा नाही घेत. बाकीच्या कुठल्याच गोष्टींचा विचार नाही करत तू शुभम? सेम, मतलब स्केटबोर्डिंग एस्केप है रियलिटी से. मतलब बोर्ड पे रहते हैं, माइंड एकदम पीसफुल रखना पड़ता है और बस आवाज़ सुनो बोर्ड का चलते हुए, दैट्स इट. वाव, किती मस्त बोललास तू की तू फक्त त्या बोर्डचा आवाज ऐकत राहा आणि चालत राहा. पण मला सांगा, आपण मगाशी म्हणलो की आधी स्केटबोर्ड मिळत नव्हते, पण आता एव्ही म्हणणं किंवा तुम्ही मला सांगताय की आता हळूहळू लोक स्केटबोर्डिंग करायला लागले आहेत. तर आता आपण बघतो की बरेचसे फॅशनेबल बोर्डसुद्धा आले आहेत. तर त्यांचा खरंच काही उपयोग असतो? म्हणजे टेक्निकली सुद्धा त्या गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या आहेत की आहेत इथेच आहेत आपल्याकडे अजून? वेल,
अभी नए जो बोर्ड्स आते हैं जिसमें लाइट आता है, कुछ में हाँ, किसमें ऐसा fancy. फैंसी काइंड ऑफ, कोई कोई बड़े कंपनीज है जो बोर्ड्स बनाते हैं, बरं. और मतलब लुई वटान बड़ा कंपनी है, बोर्ड बना दिया उन्होंने और $15,000, कोई खरीदता नहीं है, बाप रे. बस दे लाइक स्केटबोर्डिंग, क्योंकि स्केटबोर्डिंग मतलब बहुत सारे कल्चर्स को ये करता है, हिप हॉप ये सबको इंटरकनेक्टेड है सब, तो दे ट्राई टू यूज स्केटबोर्डिंग, बट धीरे धीरे प्योर बनता जा रहा है ऐसा. यशोधन, तू जेव्हा स्केटबोर्डिंग करत असतोस त्यावेळेला तुझ्या मनात नेमकं काय असतं? कारण तू नॅशनलसुद्धा खेळला आहेस, तू तिथे जाऊन रिप्रेझेंट केलं आहेस, तर तिथे किंवा आपण असं म्हणू जेव्हा तू नॅशनल्स खेळायला गेलास तेव्हा तुला टेन्शन होतं का? तुला भीती वाटत होती का? नाही तसं काय नव्हतं. मी फक्त माझ्या ट्रिक्सवर फोकस करत होतो, काय करणार आहे काय नाही. पण घरून आई बाबांनी सांगितलं असेल, दादानी सांगितलं असेल, जिंकून यायचा यशोधन असं काहीतरी केलं असेल ना? हां तसं सगळेच सांगतायत. पण मग त्यावेळेला तू ते प्रेशर म्हण किंवा त्यांच्या तुझ्याकडनं अपेक्षा असतात त्या सगळ्या तू कशा हँडल करतोस? ते मी साईडलाच ठेवतो, कारण मला प्रेशर जास्ती आवडत नाही असं Very स्केटबोर्डिंग good. करताना. मग त्यावेळेला तू त्यांना उत्तर काय देतोस तू? उत्तर देतो मी, तर माझा बेस्ट देतो एव्हरी टाइम. हम्म. तर त्यांना मी सांगतो मी बेस्ट देतो, नेक्स्ट टाइम जास्ती चांगलं करतो. वा, ऐकलं मित्रांनो, यशोधन जे म्हणाल ते खूप सोपं उत्तर आहे. आपण प्रत्येक वेळेला आपलं बेस्ट देत राहायचं आणि नेक्स्ट टाइम अजून जास्त बेस्ट करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडे. आपण येऊ एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्यामध्ये. आपल्यासोबत आहे शुभम आणि यशोधन. यशोधन, आता तू मला सांग की तू लहान वयापासून स्केटबोर्डिंग करतोयस, तर या खेळाचे तुला काही फायदे जाणवतात का? स्ट्रेंथ वाढती पायाची. पायाची स्ट्रेंथ वाढते. हो, आणि फिट राहतो आपण. आणि मला खूप उपयोग झाला, कारण की मी जास्ती स्केटिंग पण नव्हतं करत, कधी कधीच जायचो आणि मी नुसतं घरी बसून असायचं. आता स्केटबोर्डिंग मी दररोज जातो बाहेर आणि आता मी हेल्दी आहे पहिल्यापेक्षा. वा, तू स्केटबोर्डिंग करायला लागल्यापासून तुला तुझ्या आयुष्यात काही फरक पडल्यासारखा वाटला का? हाँ, मतलब अभी स्केटबोर्डिंग से मतलब इतने सारे लोगों को मिलते हैं, ऐसे डिफरेंट कल्चर के लोगों को मिलते हैं, सबके बारे में जानने मिलता है. फिर मतलब बहुत अच्छा एक्सपोजर है बेसिकली स्केटबोर्डिंग में, कि आप कहीं भी जाओ, अगर बंदे के हाथ में स्केटबोर्ड है वो आपका भाई है. हां, म्हणजे तू स्केटबोर्ड बघूनच तुम्ही गप्पा मारायला सुरुवात करत असणार की कुठून घेतला, काय झालं. मग त्याच्यानंतर कदाचित नाव तुम्ही खूप नंतर विचारत असाल, पण आधी खूप गप्पा सुरू होत असतील तुमच्या. वा वा वा, क्या बात आहे. पण आता मला सांगा की आता इलेक्ट्रिक स्केटबोर्ड सुद्धा आलेले आहेत, तर ते काय म्हणजे त्याचा खरंच उपयोग असतो का? किंवा ते इलेक्ट्रिक म्हणजे ते एक्झॅक्टली काय कसे ऑपरेट होतात रे ते इलेक्ट्रिक स्केटबोर्ड? ते रिमोटनी ऑपरेट होतं, म्हणजे तुम्ही ॲक्सिलरेट पण करू शकता आणि त्याने तुम्ही असं ब्रेक ते सगळं असतं. म्हणजे सगळं तुमच्या हातात तो कंट्रोल असतो. हो. म्हणजे तुम्ही आता जे पायाने पुढे जाण्याचा प्रयत्न करते तुम्हाला काहीच करायला लागत नाही, नाही, नुसतं उभा राहायचं आणि रिमोटने. फक्त बॅलन्स करायचा. हो. एवढंच त्याची ट्रिक आहे. बरं, पण मग काय त्याने काही फरक पडलाय, म्हणजे काही बेटर झालाय तो स्पोर्ट, का काही फायदे नाही आहेत त्याचे? ज़्यादातर स्केटबोर्डर्स जो एक्चुअल मतलब बहुत थोड़े टाइम से करते हैं, वो लोग इलेक्ट्रिक बोर्ड सिर्फ ट्रांजिट के लिए यूज़ करते हैं, कि यहाँ से वहाँ जाना हो. ते काही स्पोर्ट म्हणून त्या गोष्टीकडे बघत नाही. म्हणजे ते साधारणतः 4 व्हीलरला रिप्लेस करून, एका गाडीला रिप्लेस करून त्यांनी स्केटबोर्ड आता आणलाय असं. पण आता मला असं कळलं की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा स्केटबोर्डला स्थान मिळालंय. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही आत्ता खूप लहान आहात, तुम्हा दोघांची स्वप्न असतील, तर ह्या गोष्टीकडे तुम्ही दोघं कसे बघता? शुभम? स्केटबोर्डिंग के लिए बहुत बड़ी चीज़ है ये ओलंपिक्स, क्योंकि अभी बहुत ज़्यादा लोगों को पता चलेगा स्केटबोर्डिंग क्या है, और ज़्यादा लोग ऑल ओवर द वर्ल्ड सब ट्राई करेंगे कि मतलब अभी ट्राई कर सकते हैं, क्योंकि अभी इधर ऐसा फ्यूचर, पहले लोगों को लगता था ये करके क्या करेंगे, तो अब भी लोगों को बोल सकते हैं कि मैं प्रैक्टिस कर रहा हूँ क्योंकि मैं ओलंपिक जा सकता हूँ. नहीं तो पहले ऐसा कोई रिनाउंड ये कॉन्टेस्ट नहीं था कि हम लोग इसके लिए प्रैक्टिस कर रहे हैं, ऐसा कुछ. पण मला सांगा की आता स्केटबोर्डिंग, आता तू म्हणालास की आधी काही लोकांना माहीत नव्हतं, पण आता स्केटबोर्डिंग शिकण्यासाठी तुम्हाला क्लब जॉईन करावा लागतो का? तुम्ही काय काय प्रोसेस असते? आता काही काही ट्रिक्स शुभमला येतात, काही काय मला येतात, आणि असे आमच्या ग्रुपमध्ये जे जे कुणाला काही वेगळं येतं ते एकमेकांना शिकवतात. तर तसंच चालतं, म्हणजे क्लब हे सगळं नसतं, आम्ही मिळून शिकवतो हे करतो. तुम्ही तुमच्यातच प्रॅक्टिस करता, पण तुम्ही नॅशनल्स इंटरनॅशनल्स तुम्ही जाताय म्हणजे तिकडे? हो.
शुभम, तुझा काय अनुभव आहे? कारण आता हा म्हणाला की काही ट्रिक्स तुला येतात, काही ह्याला येतात, पण तुम्ही कोणाकडे तरी बघत असाल की मला ह्याच्यासारखं करायचं आहे. मग ते गुरु कोण आहेत तुमच्या आयुष्यात, का ते सगळं तुम्ही सोशल मीडियावर शोधता? कसा रिसर्च करता नवीन गोष्टी शिकण्यासाठी? ऐसे शेन ओनील करके एक स्केटर है, बर. ही इज लाइक वन ऑफ द प्रोज, मतलब बहुत सारे पण कॉन्टेस्ट तो जीतता है. भारताचा नाहीये, नहीं, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचा आहे. तो वैसे वो लोग जो उनके जैसा बनना है बेसिकली, मतलब वो लोग अभी सिर्फ स्केट करते हैं और कॉन्टेस्ट स्केट करते हैं, और उसमें उनका मतलब लाइफस्टाइल पूरा है कि नहीं तो कैसा है, बहुत सारे लोगों को जॉब भी करना पड़ता है और फिर स्केट करना पड़ता है. तो मतलब अभी अपॉर्च्युनिटी लेने का और फिर पण धीरे तुम्हाला धीरे आता म्हणजे तुमचं वय खरंच खूप लहान आहे, पण तुम्हाला खरंच उद्या जर आम्हाला आयुष्यभर प्रोफेशनली स्केटिंगच करायचं असं जर तुम्ही ठरवलं, तर तुम्हाला वाटतं का की आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत? ते आता ऑपॉर्च्युनिटीज बनवायला लागतील. म्हणजे असं आहेत तर नाही, पण हळूहळू होतच आहे सगळं. असं नाही आहे की युजलेस आहे, असं नाही आहे. यूज तर खूप होतं लाईफमध्ये. शुभम? हाँ, मतलब अभी वेल प्रोफेशनली अभी बढ़ रहा है. धीरे धीरे स्केट कंपनीज आ रहे हैं तो वो लोगों को सपोर्ट करते हैं. ऐसे कि अभी इंटरनेशनली लोगों को सिर्फ स्केट ट्रिप्स पे लेके जाते हैं. हो. तो ऐसा टीम रहता है, स्केट टीम, और वो लोग जो पैसा कमाते हैं उनके शॉप से, वही पैसा वो लोग स्केटर्स पे डालते हैं. ऐसा साइकिल चलाते हैं स्केटबोर्डिंग में कि जो भी स्केटबोर्डिंग में पैसा आता है वही रिवॉल्व होना चाहिए. तो वैसे सब लोग बढ़ेंगे साथ में, स्केटबोर्डिंग बढ़ेगा, मतलब बेसिकली ऐसा. तुम्हाला इथं आमच्या या मंचावर येऊन, आमच्या शोमध्ये येऊन कसं वाटलं? चांगलं वाटलं खूप. आय शाबास. शुभम? बहुत मज़ा आया अभी स्केटबोर्डिंग के बारे में बात करके, इतने बड़े मतलब इस पे प्लेटफॉर्म पे, कि बहुत अच्छा लग रहा है कि अभी ये पॉइंट पे से आगे कुछ बहुत लोग और आएंगे स्केटबोर्डिंग में. वो नाही, खरं तर वी आर ग्लॅड की तुम्ही इथे आलात, कारण आमचा प्रयत्न हाच आहे या विचार मंचावरून अशाच लोकांना पुढे आणावं, ज्यांच्या थ्रू आम्ही समाजाला थोडंसं विचारांच्या पलीकडे पाठवण्यासाठी प्रयत्न करू. तुमचे खूप आभार, तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, आणि स्केटबोर्डिंगविषयी खरं तर आमचं अजिबात जे ज्ञान नव्हतं ते थोडंसं ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं. धन्यवाद. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच फॉर हैविंग अस. मित्रांनो, आपल्या भारत देशात राष्ट्रीय खेळात स्केटबोर्डचा समावेश झाला आणि भारतातल्या अनेक शहरात या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या संस्था, क्लब्स पुढे आले. या खेळासंदर्भातला अवेअरनेस आज मनामनात रुजू पाहतोय. अहो, 5-6 वर्षांची मुलं स्केटबोर्डवर जितक्या आकर्षक कसरती करतात, तितक्याच ताकदीनं 50शी गाठलेले खेळाडूसुद्धा स्वतःला तरुण असल्याचं सिद्ध करू पाहतायत. हेही नसे थोडके. एक दिवस भारतीय खेळाडू स्केटबोर्डिंगमध्ये आपल्या देशाची पताका ऑलिम्पिकमध्ये फडकवतील अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे? या खेळातील वैयक्तिक कसरती नक्कीच विचारांच्या पलीकडल्या आहेत. मला खात्री आहे तुम्हाला आमचा आजचा भाग आवडला असेल. तुम्हाला जर आम्हाला संपर्क करायचा असेल तर आमचा पत्ता आहे, आमचा मेल ID आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे, जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्ही आमचा हा एपिसोड यूट्यूबवर सुद्धा बघू शकता. दूरदर्शन सह्याद्री या चॅनलवर जा, तिथं आमचा हा एपिसोड पहा, तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या भागात अशाच पाहुण्यांसोबत जे स्वतःच्या विचारांच्या पलीकडे गेलेले आहेत. याच मंचावर त्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तोवर पाहत रहा DD सह्याद्री.